शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 11 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अभिषेक नमस्ते. नमस्कार, बोला. कशी मेथी आज? मेथ्या अशा प्रकारच्या चांगल्या मेथ्या 15 रुपये 13 रुपये पर्यंत गेलेले. हायेस्ट 15 15 इथे. शापू अशा प्रकारचे गेलेत बघा, 12 13 15 रुपये पर्यंत गेलेले शापू. शापूची थोडी आवक वाढली, मेथीची सरास आवक जास्त वाढली, त्यामुळे मेथ्या हायेस्ट 15 रुपये पर्यंत गेलेले मेथ्या. अशा प्रकारच्या मेथ्या आहेत. ह्या 15 रुपये गेल्यात, ह्या 13 रुपये गेल्यात, ह्या 15. पालक 10 रुपये गेलेले आहेत बघा. कोथिंबीर या 25 रुपये 20 रुपये 22 रुपये पर्यंत गेलेले बघा. चांगला माल 25 रुपये, चांगला माल 25 रुपये 22 रुपये पर्यंत हायस्ट गेलेले आहेत बघा. पालक 10 रुपये गेलेले आहेत बघा. पालकाची आवक वाढलेली आहे जरा मार्केटमध्ये. मेथीची जरा सगळ्यात जास्त आवक वाढली, मेथी 12 13 15 रुपये पर्यंत गेलेले. पालक बघा, ही 10 रुपये गेलेले आहेत. अशा प्रकारचे पालक चांगले मग. त्याचबरोबर या ठिकाणी तांदूळचा बघू शकता. तांदूळचा भाजी ही सुद्धा 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण कोथिंबीरचे दर हे साधारण बघूयात. एक मिनिट. या ठिकाणी कढीपत्ता बघू शकता. कढीपत्ता हा साधारण 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे कढीपत्ता पाहायला मिळते. मग काय म्हणताय? काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकडी कशी आहे? 10. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. काकड्यांची दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 10 रुपये किलो याप्रमाणे काकडी. त्याचबरोबर कोथिंबीर कशी आहे आपल्याकडे? 2000 पर्यंत. 1700 ते 2000 रुपयांपर्यंत शेकडा. 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पालकची सुद्धा जास्त आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकड्यांची आवक असल्यामुळे 10 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे काकडी पाहायला मिळते. त्याचबरोबर घेवडा कसा आहे? 70 रुपये किलो याप्रमाणे घेवडा आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 70 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भेंड्या कशा आहेत? भेंडी 30 रुपये, 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर बदला माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर असं नवीन आलं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय. कसं आहे? 100 ते 110 रुपये या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. त्याचबरोबर टोमॅटोची आवक बघू शकता. टोमॅटो कसा आहे आज? टोमॅटो कसा आहे? 400 ते 500 चांगला माल. 400 ते 500 रुपये चांगला माल, आणि हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची कशी आहे? 50 रुपये, 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. चला. त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. भेंडी कशी आहे? 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीतली भेंडी 40 रुपये किलो याप्रमाणे. चला. भोपळा कसा आहे? भोपळा एकच मिनिट. भोपळा भोपळा कसा आहे?
ठीक आहे. भरपूर प्रमाणात शेतमालाची 600 रुपये लावलाय. आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिवशंभो ट्रेडरचे स्वतः महेश गावडे आणि भोपळा बॅग 100-150 200 150 रुपये 150 रुपयांपर्यंत बॅग 10 किलोची बॅग ही 150 रुपयांना. त्याचबरोबर या ठिकाणी भोपळा बॅग ही 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हा आहे बारामतीचा बाजार. या ठिकाणी भोपळ्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे भोपळा बघू शकता. त्याचबरोबर टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता टोमॅटो. टोमॅटोची आवक जास्त दिसते, त्याच्यामुळे टोमॅटोचे दर हे साधारण 400 ते 500 रुपये बॅग. त्याचबरोबर कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी राजमा कसा आहे? ओ राजमा कसा आहे? राजमा 80 रुपये किलो याप्रमाणे राजमा आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. हिरवी मिरची सुद्धा, हिरवी मिरची कशी आहे? 40 रुपये. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल हा 50 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. शिमला मिरचीची आवक बघू शकता. त्याचबरोबर पालेभाज्या, त्यामध्ये पालकची आवक जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मेथी 15 रुपये. लिंबाची आवक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लिंबू कसं आहे? 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. टोमॅटोची आवक बघू शकता. या ठिकाणी जास्त प्रमाणात टोमॅटोची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता. या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची ही 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोडका कसा आहे? 30 ते 35 रुपये मालाच्या क्वालिटीनुसार दर आहे, त्यामुळं या ठिकाणी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे दोडका आपल्याला पाहायला मिळतो. टोमॅटोची आवक बघू शकता. टोमॅटो या ठिकाणी 300 ते 400 रुपये या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर तोंडल्यांची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. कोबी कसा आहे? ओ कोबी कसा आहे? 15 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे 15 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला पाहायला मिळते. रताळांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. रताळे कसे आहेत? 70 रुपये 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे रताळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कारलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारलं कसं आहे? 40 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. 40 रुपये किलो याप्रमाणे कारलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे धन्यवाद. त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बीन्स कसा आहे? 120. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. 120 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी माल आलं या ठिकाणी बघू शकता. आलं कसं आहे? 180 रुपये. शेतकरी माल या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 180 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हे मिरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हे बघू शकता. या क्वालिटीमध्ये मिरची ही 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची. नमस्ते. चला चला एक मिनिट. त्याचबरोबर आंब्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आंबा कसा आहे? साधारण 30 रुपयांपासून ते 70-80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आंबे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमस्कार. फ्लावर कसा आहे आपल्याकडे? फ्लावर कसा आहे? 250 रुपये बॅग. 250 रुपये बॅग याप्रमाणे. आणि किती असेल अंदाजे माल ह्याच्यात? 15 किलो. 15 किलोपर्यंत बॅग ही साधारण 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता फ्लावर. चला. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. दोडका कसा आहे? दोडका दोडका कसा आहे? 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे दोडका आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दोडका 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर कारलं चांगल्या क्वालिटीत कारलं कसं आहे? 50 ते 60 रुपये चांगल्या क्वालिटीतलं कारलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेतमालाची आवक बघू शकता. हा आहे बारामतीचा बाजार. तर त्याचबरोबर वांग्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भोपळे बघू शकता, शिमला मिरची, त्याचबरोबर वांगी, पावट्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पावटा साधारण पावटा कसा आहे? 55. 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. मिरची कशी आहे? 40. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हो चला. कुठे आहे लिंबू? किती इथं? हां हां. मग मालाच्या क्वालिटीनुसार दर असतो, त्याच्यामुळे 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला लिंबू या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचबरोबर काकडी सुद्धा 10 रुपये किलोपर्यंत. हां. टोमॅटोची जास्त आवक मार्केटमध्ये आज पाहायला मिळते. या ठिकाणी टोमॅटो बघू शकता. टोमॅटोची आवक जास्त प्रमाणात. हां हां हां. चला. हां बरं बरं. टोमॅटोची आवक बघू शकता. जास्त प्रमाणात टोमॅटोची आवक आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. बीन्स, हिरवी मिरची, अशा क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड संत्रा हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 1300 रुपये पेटी याप्रमाणे. 10 किलो. 10 किलोची 14 किलोची पेटी 1300 रुपयांना. या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये इम्पोर्टेड संत्रा. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. सफरचंद ही 4000 ते 4200 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आंब्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. अशा क्वालिटीमध्ये तोतापुरी आंबा हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. हा 30 रुपये. या क्वालिटीमध्ये संत्री, हे सुद्धा अशा क्वालिटीतली संत्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 30 रुपये किलो याप्रमाणे. चला. आलो.
बटाट्याची आवक या ठिकाणी बघू शकता आणि बटाटाचे दर हे साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला हां, अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीतले आंबे, त्याचबरोबर लसणाची आवक बघू शकता या ठिकाणी. लसूण हा साधारण लसूण तेच 120 ते 180, 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळते. तर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता. 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 170 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं 170 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भाज्यांची आवक बघू शकता. भाज्या या ठिकाणी जास्त प्रमाणात भाज्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर बीट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बीट साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. वांगी तर वांग्यांचे दर सांगायचे राहिलेत. वांगी बघूया आपण. वांग्यांची आवक खूप कमी आज मार्केटमध्ये पाहायला मिळाली. वांगीच नाहीत दाखवायला. वांगी चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. वांग्यांची आवक कमीच होते आज मार्केटमध्ये, त्याच्यामुळे वांग्यांचे दर हे साधारण 20 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर हे साधारण काय कोहळा, कोहळा कसा आहे? 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे कोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कोहळा बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी डाळिंबाची निलाव चालू आहे डाळिंबाचा, हे बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब हे साधारण 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्ह डाळिंबाचा लिलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, हे बघू शकता. तर मित्रांनो, हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.